या ठिकाणी जे लाईटचे पोल बसवलेले आहेत हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत या ठिकाणी बसवलेले आहेत. पण हे बसवलेले असताना हे काम किती रुपयाचं आहे, या कामाचं स्वरूप काय आहे या प्रकारे कुठलीही माहिती नाही. तरी या ठिकाणी काम सुरू करताना ह्यांनी या ठिकाणी बोर्ड लावायचा पाहिजे होता. अण्णाभाऊ साठे सुधार योजनेअंतर्गत ही विकास कामे चालू झालेली आहेत, किती लाखाची आहेत काय आहेत, पण या ठिकाणी काही लावण्यात आले नाही. हा सगळा मनमानी कारभार चाललेला आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पण ह्यांना या महापुरुषांचे नावं बोर्डावरती लिहिताना यांना काय अडचण आहे, हे असं का करतायत. परंतु या ठिकाणी जर एखाद्या आमदार फंडातून खासदार फंडातून एखाद्या ठिकाणी जर निधी पडला तर त्या लोकांचे बोर्ड लावून त्याचं उद्घाटन केलं जातं. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी कसल्याही प्रकारचा बोर्ड नाही. ही विकास कामं कशा पद्धतीने चालल्यात, का का झाल्यात, हे असं ह्या ठिकाणी कसलाच या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. परंतु कामे मात्र जोरात चालू आहेत. जवळजवळ हे 75 लाखाच्या पुढे ही कामं चालू आहेत. 90 कामं आहेत. पण हे कशा पद्धतीने कामं चालल्यात आता हे तुम्हीच बघा. याविषयी काय करायचं ते पुढं जर ह्याची चौकशी या ठिकाणी या कामाची संपूर्ण चौकशी व्हावी. जर ही चौकशी नाही झाली तर मी येत्या 10 ते 15 दिवसात आमरण उपोषणाचा प्रशासनाला मी इशारा देत आहे. याबद्दल काही आपण नगरपालिकेशी संपर्क केला आहे का? याबद्दल मी पत्रव्यवहार केला होता 1 तारखेला. 1 तारखेला पत्रव्यवहार केला होता. परंतु मला या पत्राचं कसलंही उत्तर मिळालं नाही की बाबा तुम्ही का फलक लावू शकत नाही, काय अडचण आहे. तरी त्यांचं मला आतापर्यंत याचं उत्तर मिळालेलं नाही. ठीक आहे. यापुढे भूमिका काय असणार आहे आपली? यापुढे मी लोकशाही मार्गाने तहसीलदार साहेब या कलेक्टर साहेब यांच्याशी पत्रव्यवहार करून मी आमरण उपोषणाची तारीख ठरवणार आहे आणि उपोषणाला बसणार आहे लवकरात लवकर.